हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये 2014 पासून 2017च्या क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ची बघणार आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो, आपले सायन्सचे आणि हिस्ट्रीचे काही क्वेश्चन झालेले आहे. तर आपण बाकीचे क्वेश्चन आज बघणार आहोत. तसेच मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईन PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये PSI, STI आणि ASOच्या सर्व क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे ते पॉईंट तुमचे या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSC अपडेट्स किंवा काही नोट्स हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. आपला MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तर मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही 100 प्रश्न असतात आणि एकूण 200 मार्कांसाठी आणि टाईम हा 2 तासांचा असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती थिरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे काय आहे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, क वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत आणि ड काय आहे, वियोग सिद्धांत. तर मित्रांनो, आपल्याला पर्याय उत्तर काय दिले, अ, ब, ड, दुसरं अ, ब आणि क, तिसरं अ, क आणि ड आणि चौथं वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर कोणत्या थिरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हे अविधान बरोबर आहे. ब उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, तर हे पण विधान बरोबर आहे. आणि वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत हे पण विधान बरोबर आहे. ड वियोग सिद्धांत, तर हे विधान चुकीचं आहे. तर मित्रांनो, कोणत्या थिरीज होत्या की त्या जीवन उत्क्रांतीशी संबंधित होत्या? तर अ, ब, क हे तिन्ही पण विधान बरोबर आहे. तर मग आपले योग्य उत्तर काय राहील, तर ऑप्शन सेकंड अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती सबरंके पिट्युटरी ग्रंथीची आहेत? तर अ काय दिले, TSH, ब STH, क HCG आणि ड HTH. तर पर्याय उत्तर काय आहे, अ आणि ब सेकंड, ब आणि क तिसरं, अ, ब आणि ड चौथं, अ, ब आणि क. तर मित्रांनो, कोणती सबरंके ही पिट्युटरी ग्रंथीची आहे? तर TSH अ हे विधान बरोबर आहे. ब STH हे पण बरोबर आहे. HCG क हे विधान चुकीचं आहे आणि ड HDH हे बरोबर आहे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे, अ, ब आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन, अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? तर काय आहे, संरक्षण, ब रक्तोत्पादन आणि रुधिरजनन, क हालचाल सुलभता, ड क्षारांचे संवर्धन किंवा साठा. तर पर्याय उत्तर काय दिले आपल्याला, अ, ब, क, अ, क आणि ड, अ, क आणि ड आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करत असते? तर संरक्षणाचं पण कार्य करत असते. तर अ हे बरोबर आहे. ऑप्शन सेकंड हे निग्लेक्ट होईल. ब काय आहे, रक्तोत्पादन रुधिरजनन, तर हे पण बरोबर आहे. तर यामध्ये आपलं ऑप्शन 3 हे निग्लेक्ट होईल. तर फक्त ऑप्शन फर्स्ट आणि फोर्थ आपलं राहिलेलं आहे. तर क काय आहे, हालचाल सुलभता, तर हे पण बरोबर आहे. आणि ड काय आहे, क्षारांचे संवर्धन किंवा साठा, तर हे पण बरोबर आहे. तर आपलं मग योग्य आन्सर काय राहील, तर ऑप्शन फोर्थ वरीलपैकी सर्व. तर अस्थिसंस्था ही संरक्षण, रक्तोत्पादन, हालचाल सुलभता आणि क्षारांचे संवर्धन हे कार्य करत असते. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रिगोर मेंडेल यांना जनुकशास्त्राचे जनक असे समजले जाते कारण त्यांनी प्रथम आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती? तर एक आहे फ्रूट फ्राय म्हणजे फळमाशी, दुसरं ब्रेन मोल्ड म्हणजे बुरशी, तिसरं वाटाण्याचे झाड आणि चौथं रेसूस माकड. तर मित्रांनो, मेंडेलिवला जनुकशास्त्राचे जनक समजले जाते तर त्यांनी प्रथम आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता. तर त्यांनी संशोधनामध्ये कशाचा वापर केला होता? तर वाटाण्याच्या झाडाचा वापर केला होता. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यम हे मूलद्रव्य डोबेनिरल त्रिकेमध्ये कॅल्शियम, यम आणि बॅरियम हे टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे बेरियम, मॅग्नेशियम, स्ट्रॉन्टियम अँड आयोडीन. तर याचं उत्तर काय आहे, तर यम हे मूलद्रव्य
काय दर्शवते तर ते स्ट्रॉन्टिनियम म्हणजे कॅल्शियम, स्ट्रॉन्टिनियम अँड बॅरियम हे आहे. तर ऑप्शन थर्ड आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कास्टजन्य अल्कोहोल म्हणजे ऑप्शन आहे मिथेनॉल, दुसरं इथेनॉल, तिसरं बेन्झिन अल्कोहोल आणि चौथं आयसोप्रोपिन अल्कोहोल. तर मित्रांनो, कास्टजन्य अल्कोहोल म्हणजे काय असतं तर ते मिथेनॉल असतं. तर ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण एक ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, दुसरं जंतूंना मारणे, तिसरं गाळ काढण्यासाठी आणि चौथं न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी. तर मित्रांनो, पाण्यामध्ये क्लोरीन हा नेहमी मिसळला जातो कारण पाण्यामध्ये जे जीवजंतू असतात त्यांना मारण्यासाठी पाण्यामध्ये क्लोरीन हे मिसळले जाते. तर ऑप्शन सेकंड आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब यामुळे गजण्याची क्रिया होते. तर ऑप्शन आहे फक्त भौतिक अभिक्रिया, दुसरं फक्त रासायनिक अभिक्रिया, तिसरं दोन्ही 1 आणि 2, चौथं कोणतेही नाही. तर मित्रांनो, गजण्याची क्रिया कशामुळे होते तर ते फक्त रासायनिक अभिक्रियामुळे होते. ओनली केमिकल रिॲक्शन. तर ऑप्शन सेकंड आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नैसर्गिक वायूमध्ये टिंबटिंबाचे प्रमाण हे मुख्यत्वे करून असते. तर ऑप्शन आहे ब्युटेन, प्रोपेन, तिसरं मिथेन आणि चौथं इथेन. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, तर नैसर्गिक वायूमध्ये कोणाचे प्रमाण हे जास्त असते तर ते मिथेनचे प्रमाण असते जास्त प्रमाणात. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते. तर ऑप्शन आहे कर्बोदके, लिपिड, प्रथिन आणि टर्बिन. तर मित्रांनो, लिपिड या घटकापासून चरबी आणि तेल मिळत असते. तर ऑप्शन सेकंड आपलं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, आता पॉलिटीचे क्वेश्चन चालू झाले आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. तर ऑप्शन आहे काय दिलं आहे, नागरिकत्व, ब निवडणुका कलम 324, क तात्पुरती संसद आणि चौथं ड मूलभूत अधिकार. तर मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा राज्यघटना लिहून तयार झाली तेव्हापासून म्हणजे अंमलबजावणी झाली, तर तेव्हा कोणकोणते तरतुदी लागू केल्या होत्या तर नागरिकत्व, निवडणुका कलम 324 आणि क तात्पुरती संसद. तर मित्रांनो, ऑप्शन फर्स्ट आपलं करेक्ट आन्सर आहे अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला. तर ऑप्शन आहे शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार, दुसरं गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, तिसरं केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य आणि चौथं बिनरवा मिल्स विरुद्ध भारत सरकार. तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार. तर ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला कोणताही बदल करता येणार नाही असा निर्णय तेव्हा या प्रकरणामध्ये दिलेला होता. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. तर काय, या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. ब ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. आणि क आहे या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते. तर मित्रांनो, आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे उपराष्ट्रपतीबाबत, भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत. तर या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. तर अ हे विधान बरोबर आहे. ब ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. तर हे पण विधान बरोबर आहे. आणि जर या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते. तर क हे विधान पण बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर आपलं योग्य उत्तर काय राहील मग, यापैकी एकही नाही. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. तर काय दिलं आहे, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. ब पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. क प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. आणि ड काय, 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो. तर ऑप्शन काय दिले आपल्याला, विधाने अ, ब, क बरोबर, सेकंड विधाने ब, क आणि ड बरोबर, तिसरं विधाने क, अ, क आणि ड बरोबर आणि चौथं विधान क आणि ड बरोबर. तर मित्रांनो, यापैकी आपले विधान क आणि ड हे बरोबर आहे. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय
सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी कोणत्या आहेत? तर काय आहे? 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. तर हे विधान बरोबर आहे. काय आहे? स्थानिक संस्था लोकायुक्त स्थापन करावे. तर हे पण विधान बरोबर आहे. काय आहे? महापौरांची सरळ निवड. तर पण बरोबर आहे. आणि काय आहे? तर जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची कार्य करावी. तर मित्रांनो पण ऑप्शन बरोबर आहे. तर उत्तरापैकी आपलं कोणतं योग्य आन्सर राहील मग? ब, क आणि ड. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर राहील.